सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय। जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायण। 28व्या अध्यायाकडे आपण आज वळत आहोत. 28वा अध्याय पहिल्यांदा रूढीप्रमाणे आपल्या पद्धतीप्रमाणे आधी वाचन श्रवण करू, नंतर त्यातला जो बोध आहे तो समजून घेऊ. अध्याय 28वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः, श्री गुरवे नमः. जय जयाची करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती, करुणा समुद्रा कृपामूर्ती, निवारी अधोगती पै माझी. मी तव अनाथ दीन, प्रार्थितो करुणा वचन, दयाळवा कृपाघन, रक्षावे कृपेने दासाते. मल महात्म्य अति पावन, ऐकोत श्रोते भाविक जन. लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, परिसा सज्जन आदरे. श्लोक. लक्ष्मीर्वाच देवदेव ऋषिकेश, भक्तानां भयप्रद, स्त्रीणां केनोपचारेण तुष्टोऽसि त्वं जनार्दन. टीका. लक्ष्मी वदे हो जनार्दना, भक्ती प्रतिपाळ अगहरणा, परिसा माझी विज्ञापना. हे नारायणा करुणा सिंधो, तरी स्त्रियांनी काय करावे, कवणव्रत आचरावे, केवी मोक्षाते पावावे. देवदेवा सांगावे सर्वही, स्त्री देहाची आकृती असे जाण, शरीरी अमंगळता पूर्ण. हरेल कैसे ते कृपा करुण, वदावे जाण स्वामिया. दुःशीलो दुर्भगो वृद्धो, जडो रोगयुतो पिवा. पती स्त्री निर्बरहात्यव्यो, लोकेप्सुरभीर पातकी. टीका. मलिनता प्राप्त झालिया देही, स्पर्श न करीती कोणीही. जयाचे कुशी जन्म देही, ते तव पायी न स्पर्शिती. देव ब्राह्मण आणि अग्नी, हे साक्षी ठेवून पिता अर्पी दानी. दान घेतले तोची व्रतार्धनी, परी देहा लागून स्पर्शेना. ऐसे ऐकून या उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर. शृणु सुंदरी ये सोपस्कार, ऐके उत्तर प्रश्नाचे. श्लोक. श्रीनारायण उवाच नारीणां परमो धर्मो, भर्तृसेवा समो नहि. पती शुश्रूषा देवगता, स्ववीत कल्मषः. टीका. सकळ धर्मा माझी उत्तम धर्म जाण, स्त्रियांते दैवत भ्रतार्ची पूर्ण. त्या वेगळे दैवत आन,
केले साधन जन्मवरी. जन्मवरी साधन केले, शास्त्र पुराणे दैवत पूजले. ते तितुके ही वाया गेले, जे नाचरले प्रति आज्ञे. जे पती वचनाते न मानी, पंचनार्थ करी पती लागोनी. अंधृत सदाम असत्य वचनी, तरी निदानी सुटेना. या व्यतिरिक्त अनंत पापराशी, त्याहो घडती स्त्रियांशी. काही सायाशी किंवा अनायासी, तरी सुटका तियेसी असेना. म्हणून सर्वी सर्वेश्वर, स्त्रियांते दैवत आपला भ्रतार. हा तव वेदेची केला निर्धार, आन विचार नसेची. पतीची आज्ञा तेची मान्य, तेची दैवत पतिव्रते लागून. पती वाचून इतर सर्व क्षीण, नसे कारण अन्य काही. पहा वाराणसी माझी जाण, लोपमुद्रा पतिव्रता धन्य. जियेचे नाम घेता पूर्ण, होय क्षाळन महापापा. ऐसी या धर्मे तिची पतिव्रता, नाही तरी इतरही कांता. तयाची किंचित वार्ता, तेही सर्वथा निवेदू. भ्रातारे मागता उदक, येरी कूप दावी तसे देख. म्हणे पात्र घेऊन आणा सम्यक, नाही उदक गृहा माझी. तत्रापि उदक असलिया कोडे, पात्र आणून आपटी तया पुढे. क्षुधा नळे पीडिता निवाडे, करी बडबड वाऊगी. भलतेची करुणी निमित्त, सक्रोधे अन्न पचवित. खारट आणि म्हणता तेथ, म्हणे करावे हस्ते आपल्या. जन्म गेला नाव ठेविता, रसनेची चवी का सया पाहिजे आता. कैसी या प्रकारे कीजे क्षुधा शांतता, असे अवगत स्वभाव हा. ऐसी या स्त्रिया ते तत्वता, त्या म्हणो नये ती पतिव्रता. ऐसी येशी संसार करिता, जन्म वृथा प्राणियासी. तरी पतिव्रता धर्मरीती, इतिहास वदे रमापती. तोची वदो श्रोतियंप्रती, अनुपम्य स्थिती आगळी. तरी काश्मीर देशी प्रबळ, धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ. तेथील विप्र एक परम सुशील, नाम जाण धर्मशर्मा. स्नान संध्याशीळ सत्पात्र, धर्मपरायण अग्निहोत्र. पोटी नसे पुत्र अणुमात्र, सत्पात्र तयाची. नामे जाणा ते सुशीळा, पतिव्रता परममंगळा. उभयता क्रमित काळा, असे निर्मळा हृदयीची. वयसा उभयतांची समान, साठीची झालीसे गणना. तव धर्माशर्मा बोले तिये लागून, ऐक वचन भामिनीये. वसंत ऋतू उष्ण मास, गंगेशी चलावे स्नानास. येरी अवश्य म्हणून तयास, निगती झाली तात्काळी. पाहुनी गंगोदक निर्मळ, दुजे कोणी नसेच आढळ. जळी रिघुनिया ते वेळ, स्नान करी तातडी. परिबुद्धी कर्मानुसार, हृदय उदेला कामविकार. विप्र झाला कामातुर, बोले उत्तर स्त्रिये ते. म्हणे नग्न जलक्रीडा करावी, रती सुखाते विश्रांती द्यावी. ऐसे वाटे माझ्या जीवी, तरी आचरावी क्रिया हे. तव येरी वदतसे उत्तरा, म्हणे हे केवते उदेले अंतरा. माध्यान पातला भास्करा, वरी गंगा तीर हे पवित्र. त्याही वय नसे आपले, हे तो केवी मनी उद्भवले. वचन तो मज तो वचन मोडिता नय वहिले. बोल लागेल पतिव्रतेसी, तरी स्वगृही चला निधी. मग सारावी हे विधी, ये म्हणे हे तो न घडे कधी. नाही अवघी कामाते, ऐसे तिये ते वदोन. जळक्रिया करीती झाली नग्न, द्रवो लागले रेत पूर्ण. हृदय मदन धुसधुसी, मग सारी ते झाले रती. शांत केले ते वेळी सती, धन्य ते पतिव्रता सती. वचन न मोडी भ्रताराचे, परिचमत्कार झाला अद्भुत. पोटी धरती झाली गर्भाते, नवमास भरताची ते झाली प्रसूत कामिनी. आश्चर्य करती सकळ जन, म्हणती पहा नवल कोण. वृद्धापकाळी पुत्र निधान, अदेखे कामिनी आदरेसी. कोणी निंदती कोणी स्तविती, तव 2 पुत्र झाले तिजव्रती. शारदा आणि शांती म्हणती, नामे उभयता ते साजरी. पुत्र उभयता दोघे जण, दिवसेंदिवस वृद्धिंगत जाण. 5 वर्षे झाली पूर्ण, पुढे कथन अवधारा.
गंगाजळी जलक्रीडा केली, ते नग्न आणि रती संपादली. त्याची पापे फळा आली तात्काळी, तनु भाजली उभयतांची. उभयता विप्र कुमारा ते, सदा सर्व काळा ते. तप्तता देहाते, चैन पडेना तया ते. न सुचे अन्न उदक काही, लाही लाही संतप्त गात्र. उपाय करीती नाना प्रकार, मोह धरून माता पितर. करिता उपचार त्रासले, नाना परी उपाय केले. परी व्यथा अधिक प्रबळे, कुमार सडपडती बाळे. दीन वदने करुनिया, शोक करती माता पिता. केवते उदेले हे अनंता, वृद्धापकाळी पुत्राची वार्ता. देखिली सत्ता तुझिया, तेथे ही दशा उद्भवली. बाळ कष्ट न देखती या काळी, महादेवाधिदेव चंद्रमोळी. वेळ आली मृत्यूची, ऐसा नाना परी विलाप. करती उभयता माय बाप, मग तया ते लाविती लेप. शीतळता चंदनाची, उत्तम चंदन आणुनी. मर्दन करती पुत्रा लागुनी, परी शीतळता नवेची नयनी. यथाभूत बाळकते, वार्ता फाकली नगरात. जनसमुदाय निरखू येत, जे जे उपचार सांगत. ते ते करीती माता पिता. परी काही केल्या नव्हे बरे, अधिकच सडफडती कुमारे. वृत्तांत ऐकता नृपवरे, तोही येत धावनिया. नृप धार्मिक पाही, देखून आश्चर्य करीती हृदयी. म्हणे माझिया राष्ट्री ऐसा नाही, धन्वंतरी आगळा. मग राये शोध केला बहुत, कोणी धन्वंतरी न मिळे तेथ. नाही पंचाक्षरी महंत, उपाव न चालत कवणाचा. तव एक अपूर्व वर्तले, गालव ऋषी येता देखिले. राये निजासनी बैसविले, पूजन केले यथाविधी. मग ऋषी ते साध्यंत समाचार, कथिता झाला साचार. म्हणे न चालेची उपचार, विप्रकुमार कष्टताती. ते तव न देखवे माझेनी, उपाव केला बहुत जनी. परी शांत नव्हे त्याचेनी, कष्टती दोन्ही माता पितरे. ऐसे नृपाचे वाक्य ऐकून, बोलता झाला गालव मुनी. म्हणे ऐक नृप चक्रचूडामणी, उपाया लागुनी सांगतो ते. असेल जरी कोणी पतिव्रता, तिचिये हस्ते उदक सिंचिता. तरी या ज्वरा ते होय शांतता, सौख्य वार्ता बाळका ते. ऐसे ऐकतानी उत्तरा, राये नगरी पिटली दांडोरा. जी असेल पतिव्रता सुंदरा, या त्वरा या ठाई. नगरी प्रगट झाली मात, परी कोणी न बोले पतिव्रता सत्य. राजभार्ये सहित ग्रामवासी न येत, किशोर उदक स्पर्शावया. तव नृप चाकाटला अंतरी, म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरी. न देखोची माझिया नगरी, केवता पुढारी परिणाम. तरी समग्रांची पापवार्ता, ग्रामवासी राजकांता. आहा हे केवते अनंता, हो पाहे घाता बाळकासी. आणि सत्वही गेले नगरीचे, हसणे झाले सकळेकांचे. ते तव लांछन झाले जन्माचे, बोलता वाचे न बोलवे. ऐसी चिंता करिता नृपनाथ, तव आश्चर्य वर्तले अद्भुत. एक निषादी त्या समयात, आली तेथे अवचिता. जातीची ते भिल्लिणी, मस्तकी काष्टभारा घेऊनी. जात असे आपल्या मार्गाने, तव देखिले नयनी अपूर्व. ग्रामवासी जनांचा मेळा, अवलोकितसे अबळा. मग मस्तकीचा भारा आपटला, आली तेथे जनसमुदायो. वार्ता ऐकता कर्णोकर्णी, जे पतिव्रते माझी शिरोमणी. असलिया भेटावे नृपा लागवनी, जीव वावया ही बाळका. ऐकता ऐसिया वचनाते, येरी पतिव्रता धर्माते. ते ठाऊके नसे तिये, कैसा आचार तोही न कळे. परितयेची नेम असे एक, पतिवचनी नसे वंचक. सदा सर्व काळ देख, पती अवज्ञा नसेची. स्वप्नी नेणे परद्वाराते, भाषणही करू शके कवणाते. ऐसे असताती तेथे, राजा जवळके पातली. म्हणे कवण संकट तुम्हा, ते निवेदी नृपसत्तमा. राये निवेदिले सर्वही कर्मा, तव बोले भामा निषादाची. म्हणे उदक आणा लवलाही, मी तव पतिव्रता धर्म नेणे काही. परी करता सर्व शेषशाही, पाही नवाई नृपवरा.
उदक घेऊन या करी, काय बोले ते अवसरी, पती अवज्ञा जन्मवरी, केली नसे जाणपा, नेणे परपुरुषाची वार्ता, हे तव ठाऊक नसे जगन्नाथा, ऐसे बदोनिया तत्वता, उदक शिंपी बाळा ते, तव चमत्कार झाला अद्भुत, तात्काळ ताप झाला शांत, बाळ खळबळून उठत, चरण वंदित निशिदाचे, ऐसा चमत्कार पाहून जय जयकार करती सर्वजन, मग राय वस्त्रालंकार करून निषादीला लागून गौरी विले, वरी 1 ग्राम तत्वता, देता झाला नृपनाथा, ऐसी निषादी पतिव्रता, देखून समजता आश्चर्य, ऐसे पतिव्रतेचे कथन, लक्ष्मी ते वदे नारायण, तेची तुम्हा कथिले संपूर्ण, आचरा सर्वज्ञ सर्वते, म्हणून सकळ धर्मा माझी धर्म, स्त्रिये ते भ्रतार सेवेचा नेम, तयाच्या वचनी प्रेम, धरुनी वर्ते सर्वदा, मग तिये ते कारणे न लगे आन, काही एक जपतप साधन, आपला भ्रतार तोची नारायण, पावे मोक्ष सदन ते पै, या लागी सकळजनी वर्तावे भावार्थ धरुनी, मग तया ते उपक्षिना कोणी, यम पाय धुनी माथावंदी, स्वस्ती श्रीमल महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, अष्टविंशतितमोऽध्याय गौड इति अष्टविंशतितमोऽध्याय। 28वा अध्याय आपण श्रवण केला। लक्ष्मीने नारायणाला प्रश्न केला की स्त्रियांनी असं कोणतं व्रत करावं की जेणेकरून स्त्रियांचा उद्धार होईल आणि त्यांना मोक्षगती प्राप्त होईल। या आधीच्या सगळ्या अध्यायांमध्ये भगवान नारायणाने लक्ष्मी देवीला सांगितलंच होतं की हे पुरुषोत्तम मासाचं, हे अधिक मासाचं किंवा हे मल मासाचं जे व्रत आहे, स्नान, दान, विप्रपूजन, विप्रभोजन वगैरे सगळं हे जे त्यांनी सांगितलेलंच होतं, तर त्यात स्त्री असो की पुरुष असो दोन्ही त्यांना सारखंच फल होतं आणि सारखाच उद्धार होता। तरीही इतकं स्पष्ट लिहिलेलं असूनही, इतकं स्पष्ट भगवंत बोललेले असूनही लक्ष्मी देवीने हा प्रश्न विचारला की स्त्रियांनी काय करावे, कवणव्रत आचरावे, केवी मोक्षाते पावावे, देवदेवा सांगावे सर्वही। म्हणजे स्त्रियांनी काय करावं सांगा, असं कोणतं व्रत आहे की ते केलं पाहिजे। आणि प्रश्न का बरं विचारला होता की स्त्री देह जर असेल तर स्त्री देह धर्म त्याला आहेच आहे, स्त्री आहे तर तिला तो स्त्री धर्मही आहे, ते मासिक पाळीचं चक्र तिचं जे आहेच तेच, त्यालाही इथे अमंगळ असं शब्दप्रयोग केलेला आहे की अमंगळ त्याचं वर्णन केलं, पण हे अमंगळ काहीच नाही, अनैसर्गिक काहीच नाही, जे काय आहे ते नैसर्गिकच आहे। आता नैसर्गिक आहे तर त्या काळामध्ये खूप विचार केलेला होता आणि मग त्या स्त्रीला, त्या मुलीला जे असेल ते तिला तो असं 3 दिवसांची विश्रांती दिलेली असायची की विश्रांती घे। म्हणजे त्याच्या पाठीमागे असं होतं की मन शांत ठेव, शरीर स्थिर ठेव, म्हणजे मग तो जो त्रास आहे तर तो वाढणार नाही किंवा त्याचं काही अमंगळ मनात विचार येणार नाहीत। हा कदाचित त्या काळाचा विचार असेल। पण स्त्री आहे म्हटल्यानंतर तिला तो देहधर्म तेवढा आहेच आहे। मग इथे इतकं असल्यानंतर मग लक्ष्मीने विचारलं नारायणाला की मग असं सगळं असताना, आणि त्याचं वर्णनही केलं की त्या काळामध्ये मग कोणी स्पर्श करत नाही। आता स्पर्श करत नव्हतं तर ते त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती, त्यावेळेस घरात करायला खूप माणसंही होते आणि मुख्य हा विषय असा होता की ते 3 दिवस त्या स्त्रीला विश्रांती मिळावी। म्हणजे अशी विश्रांती कधीच त्या काळामध्ये स्त्रियांना किंवा त्या बालिकेला मिळत नव्हती, म्हणून त्यांनी ती अशी सक्तीचा कदाचित तो नियम केला असावा। आणि त्याच्या पाठीमागे थोडासा वेगळंही आहे की म्हणजे विज्ञान विश्रांती दिली की मग तो गर्भाशयाला त्रास होणार नाही किंवा बाकीच्या कोणत्या गोष्टीला त्रास होणार नाही, असा कदाचित तो हेतू असेल।
भगवंत सांगतात आहे की हे काही जरी असलं तरी पत्नीला पतिसेवा आणि पतीचे वचनात राहणे म्हणजे पतिव्रता असणे हा एकमेवच तिच्यासाठी नियम आहे. बाकी तिनं कोणता नियम केला काय नाही केला काय तिचा उद्धार होऊनच जाणार आहे. पतीच्या वचनात राहणे, पतीची सेवा करणे आणि पतीसोबतच राहणे, पतीला सदोदित आनंदी ठेवणे एवढंच तिनं केलं तर तिला दुसरं काही व्रत वैकल्य करायची काही आवश्यकता नाही. आता हे त्या काळामध्ये का बरं असं म्हटलं गेलं असावं? त्या काळामध्ये एवढंच की त्यावेळेस स्त्री शिक्षणाची पद्धत नव्हती, स्त्रीला शिक्षण नव्हतं. शिक्षण नसल्यामुळे हे ग्रंथ वाचणं किंवा ह्या धार्मिक गोष्टींचे वाचन करणं हे त्यावेळेस ती स्त्रीला शक्य नव्हतं. पुरुषांच्या मध्ये जाणं हे सुद्धा त्या काळी निषिद्ध मानलेलं होतं. कारण त्या काळामध्ये अशा काही स्त्रिया बाजारहाट करत नव्हत्या किंवा अशा समाजामध्ये सहजतेनं त्या वावरत नव्हत्या. पण त्या वावरत नसल्यामुळे लोकांची वृत्ती कशी आहे हे तिला समजत नव्हतं. लोक कोणत्या वृत्तीचे आहेत किंवा कोणत्या प्रवृत्तीचे आहेत हे तिला ते कळत नसे. म्हणून तिच्या संरक्षणार्थ हा सगळा तो नियम केला असावा की तिने फक्त पतीची आज्ञा पाळावी, पती म्हणेल तिथे जावं, पती म्हणेल तसं करावं. कारण एक शिक्षण नसल्यामुळे. मग हे बाहेरचं जग माहीतच नाही ना की कसं असतं. तर बाहेरचं जग तर खूप आतासुद्धा बाहेरचं जग कसं आहे याची आत्ताची महिला ही सुशिक्षित आहे, विचारी आहे, तरीही तिची फसगत तर आताही ह्या काळामध्ये होतेच ना. आता तर ज्ञान आहे, सगळे साधनं उपलब्ध आहे, समानता आहे, मग तरीही फसगत होतेच. कारण काय की ती जी एक स्त्रीचा जो स्वभाव आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे की स्त्रीचा स्वभाव आहे की ती चटकन कोणावरही विश्वास टाकते, कोणावरही विश्वास टाकते. आणि तिचा तो स्वभावच तसा असल्यामुळे प्रत्येकजणच ते टाकलेला विश्वास सार्थ ठरवलं असं काहीच नाही. गैरफायदाही घेणारे तेवढेच आहेत. पण केवळ फक्त एक अतिविश्वास टाकायचा कोणावरतीही, तिथे ती फसगत होते. ह्या युगामध्ये स्त्रियांनी कोणावरतीही विश्वास ठेवू नये असा संदेश आहे. मग ही स्त्री जी आहे, जी पतिव्रता नाही आणि जी पतीचं त्या वचनात नाही आहे, तर ती काय करते? ह्या दोन गोष्टी त्या कथानकामध्ये आल्या आहेत की सक्रोधे अन्न पचवित. म्हणजे सक्रोधे अन्न पचवित म्हणजे तिचा जो क्रोध असायचा, त्या क्रोधाने बनवलेलं अन्न असायचं, तर ते खाताना पतीलाही क्रोध यायचा आणि ते अन्न कसं तरी पचवायचा. सक्रोधे अन्न पचवणे किंवा सक्रोधे अन्न बनवणे ह्या दोन्ही गोष्टी खूप घातक आहेत. तुम्ही बघा की सत्यनारायणाची जर का आपल्याकडे पूजा असेल तर सत्यनारायणाची पूजा आहे म्हटल्यानंतर त्या घरातल्या स्त्रीचा सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागणारा प्रसाद बनवायची एक भाव तिचा खूप शुद्ध असतो आणि वेगळा असतो. तर त्यामुळे त्या सत्यनारायणाच्या घरी कोणाच्याही घरचा तो प्रसाद खाल्ला, कोणाच्याही घरचा, तरी तो तितकाच मधुर आणि तितकाच चविष्ट लागतो. आता एखादं बालक सारखं सारखं तो प्रसाद मागतं, तर ही त्याची माता घरी त्याला तिथे रागवते आणि म्हणते की सारखं सारखं इथे काय मागतो, चल मी तुला आता घरी वाटीभर करून खाऊ घालते. आणि त्या क्रोधाने ती ते सत्यनारायणाचा प्रसाद बनवते आणि त्या बालकाला खाऊ घालते. ते बालक खात नाही. सक्रोधे अन्न म्हणजे हे शिजवलेलं क्रोधाने. आता इथे तर प्रत्येक गोष्टीचाच क्रोध आहे, स्वयंपाक बनवण्याचाच क्रोध आहे. फार कमी स्त्रिया पाहण्यात आलं की त्यांना स्वयंपाक बनवण्याचा आनंद असतो. पण इथे त्या याच्यातून संदेश असा आहे की प्राप्त परिस्थिती आहे. स्वयंपाक हा पूर्वीच्या काळी समजा स्त्री एकटी बनवत असेल, तिच्या मदतीला कोणी असेल नसेल. आता घरातले जे
2+2 कुटुंब आहे, 2+1 कुटुंब आहे, तिघांनी मिळून बनवायला काय हरकत आहे? आनंदाने बनवायचं, आनंदाने खायचं, जे बनवायचं ते हा संदेश आहे. त्यामधून शरीराचं जे पोषण होतं ते आनंदमयी म्हणजे आनंदमय कोशात होतं आणि मग सतत आनंदी राहण्याची ती मनाला सवय पडते आणि आहे त्या गोष्टीत आनंद सहजतेने तो मानला जातो. म्हणजे हा असा आनंदमय कोशामधून अन्नाच्या मार्फत तो संदेश गेलेला आहे. जन्म गेला नावे ठेवीत. आता जन्म गेला म्हणजे की कशालाही नावच ठेवायचे, काही झालं तरी नावच ठेवायचं आहे. एखाद्या पुरुषाला सवयच असते, कितीही चांगलं जरी बनवलेलं असेल तरी तो भाजी खराट झाली, मीठ आणि झालं, अमकं झालं, तमकं झालं, ही सतत तो कुरकुरीत करत असेल, त्यालाही इथे तो संदेश आहे. विना तक्रार जेवायचं शिका. आनंद आहे, तिनं आनंदानं बनवलेलं तर आनंदानेच खा. आपलाही सहभाग त्याच्यामध्ये होताच त्या स्वयंपाक बनवण्यामध्ये. मग काय हरकत आहे, मीठ कमी झालं काय, जास्त झालं काय, आनंदाने खाऊ शकतो सहज आपण, तक्रार न करता. तर ती तक्रार करण्याची जर सवय सुटली आपली, तर मग त्याच भोजनातून अशी मनाची तयारी होते की कोणत्याच परिस्थितीत कशाचीच तक्रार नसते, असा संदेश त्याच्यामधून गेलेला आहे. म्हणून जन्म गेला नावे ठेवता हे कधी नसावं आणि सगृधे अन्न पचविता किंवा अन्न शिजविता हेही नसावं. ह्या कथानकामध्ये थोडंसं जरी विषयांतर झालेलं असलं तरी हे दोन महत्त्वाचे संदेश आहेत. आणि मग कथा पुढे सुरू झालेली आहे की पहिली की स्त्रीने असं कोणतं व्रत करावं की जेणेकरून तिला मुक्ती मिळेल, तर ती पतिव्रता असावी, पतिसेवेचंच तिचं व्रत असावं, दुसरं कोणतंच तिला नाही केलं तरी चालण्यासारखं आहे. मग त्या गावामध्ये धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची सुशीला नावाची पत्नी हे दोघंजण राहत होते. ह्या ब्राह्मणाचं वय जवळपास 60, म्हणजे त्याच्या पत्नीचं 55च्या आसपास. त्यांना काही पुत्र वगैरे काही नव्हता. तर एक दिवशी ते म्हणाले की आपण गंगा स्नानाला जाऊ. पत्नीही म्हणाले की हरकत नाही, कारण असं फार प्रसंग कमी असायचे, हे कथानकामधूनच यायचे की मग ते दोघंजणं तीर्थयात्रेला गेले किंवा स्नानाला गेले. नाहीतर बहुतांश एकटाच पुरुष तीर्थयात्रा करायचा आणि त्या स्त्रीला तो घरीच ठेवायचा. म्हणजे तिच्यासाठी ही पर्वणीच होती सुशिलासाठी की पती म्हणाले की चल आपण गंगा स्नानाला जाऊ. मग ते गंगा स्नानाला गेले. गंगा स्नानाला गेल्याच्यानंतर ते गंगेचं पाणी, तिथलं पात्र, तिथलं रम्य निसर्ग, हे सगळं पाहिल्याच्यानंतर ते स्नानाला जसे गेले तर त्या अध्यायामध्ये त्या विप्राची, धर्मशर्माची, त्याची कामभावना बळावली आणि त्याने एक विचित्र मागणी केली. आणि विचित्र मागणी केल्याच्यानंतर ते जलक्रीडा नग्नतेने करू असं म्हणाले. आणि त्यानंतर ती क्रीडा झाली. त्यानंतर ते सुशिलेला गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्याच्यानंतर तिला 2 पुत्र झाले. आणि पुत्र झाल्याच्यानंतर मग त्यांना विशिष्ट प्रकारे तो ताप भरला. ह्यामध्ये असं एक विज्ञान दडलेलं आहे ह्याच्यात. आपण म्हणतो की हे तिथ्या वगैरे सगळं सब झूट आहे, पंचांग वगैरे सगळं झूट आहे किंवा हे असं काही नसतं, पण त्यामध्येही खूप मोठं विज्ञान आहे की त्या काळामध्ये इतकं असं सखोल प्रत्येक गोष्ट उघड बोलत नसत. ती उघड बोलत नसल्यामुळे तीर्थस्नानाच्या ठिकाणी कामभावना नसावी, कामक्रीडा करू नये असा तो संकेत दिला होता. एका छोट्याशा शब्दात ते सांगून टाकायचे की त्याचे परिणाम संतती आणि संतती देणारा दोघांनाही ती भोगावी लागतात. पण असं इतकं उघड त्या विषयावरती कोणी बोलत नव्हतं. म्हणून कथामधून, पुराणांमधून काही ज्या कथा आहेत तर त्याच्या पाठीमागे उद्देश असाच आहे की ते सांकेतिक शब्दात बोलायचे. मग इथे त्याचं जर हे ब्राह्मण होते यांना माहिती असायला हवं की गंगा जी आहे ती पवित्र नदी आहे आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी अशी क्रीडा करू नये हे त्यांना माहिती होतं, त्याचे परिणामही त्यांना माहीत होते. पण ज्यावेळेस ही कामभावना बळावते तर त्यावेळेस बुद्धी बंद होऊन जाते.
आणि ही बुद्धी बंद झाल्यामुळे पुढच्या सगळ्या घटना घडल्या. मग त्यांना जी संतती झाली तिला ताप झाला आणि त्याच्यानंतर यांनाही त्या गोष्टीचा त्रास झाला. तो वेगळा विषय आहे की कोणत्या तिथ्या असाव्यात, कोणत्या तिथेला ही क्रीडा करावी संतती प्राप्तीसाठी वगैरे. पण थोडक्यात ज्या ज्या व्रतांच्या संदर्भात जे जे उत्सव असतात, ज्या ज्या देवतेंचे आणि जिथे जिथे शब्द आहेत की कथा करावी, कीर्तन करावे, भजन करावे आणि जागरण करावे, जिथे जिथे असा शब्द येतो तर तिथे तिथे त्याचा अर्थ असा आहे की ही कृती करू नये. जागरण करावे म्हणजे हरिकीर्तन करावे, भजन करावे आणि ह्या जाणीवपूर्वक ही क्रीडा करू नये. म्हणजे मग संतती ही चांगल्या योगाची उत्पन्न होते आणि तिचा आपल्यालाही त्रास होत नाही. असो थोडासा वेगळा विषय होता तो. ह्यांना जेव्हा त्या दोन्ही बालकांना ताप झाला, चढला, तर तो दाह त्यांचा अंगाचा काही केला कमी होईना म्हटल्यानंतर औषध झाले, उपचार झाले, धन्वंतरी झाले, राजापर्यंत ही बातमी गेली, पण कोणालाच त्याच्यावरती उपचार करता येईना. मग उपचार करता येईना म्हटल्याच्या नंतर एक दिवशी ह्याच परिस्थितीमध्ये त्या राजाकडे गालो मुनी आले आणि गालो मुनी आल्यानंतर त्यांचा राजाने यथोचित सत्कार केला, त्यांचं पूजन केलं, त्यांना वस्त्रालंकार दिले आणि त्यांना भोजन दिल्यानंतर शांतपणे प्रश्न विचारला की महाराज, आमच्या राज्यामध्ये अशी अशी घटना घडली आहे, याच्यावरती उपाय काय? तर गालोमुनी म्हणाले की एखादी पतिव्रता स्त्री जर असेल तर तिच्या हाताचं स्पर्श झालेलं पाणी या मुलांच्या अंगावरती शिंपडलं की त्यांचा ताप बरा होईल. झालं. राजाने दवंडी पेटवली की जी कोणी पतिव्रता स्त्री असेल तर तिने पुढे यावं आणि पुढे येऊन ह्या त्या जलाला स्पर्श करावा आणि ते मग त्या बालकांच्या अंगावरती शिंपडलं जाईल. आश्चर्य म्हणजे त्या राज्यातलं कोणती स्त्री आली नाही. आता वास्तविक पाहता ही सुशीला ही सुद्धा तर पतिव्रता होतीच ना, नको त्या पतीच्या वचनातच होतं ना. पण जशी त्यावेळेस काम भावनेच्या वेळेस त्याची बुद्धी बळावते, तर त्यावेळेस संततीला जर का काही त्रास होत असेल तर आईबापांची बुद्धीसुद्धा अशीच बंद होऊन जाते आणि ती काम करत नाही. कारण हिचं तर वर्णन करताना तर ते म्हणालेत ना की सुशीला जर स्वतः पतिव्रताच होती, पवित्र ठिकाणी सुद्धा तिने ती पतीची आज्ञा मोडली नाही, मग ती सुद्धा ती करू शकली असती, पण त्यावेळेस तिलाही ते सुचलं नाही. मग सुचलं नाही म्हटल्यानंतर राजाला आश्चर्य वाटलं की माझ्या राज्यात कोणीच नाही अशी पतिव्रता. असा विचार करत असताना एक तिथे निषाद वर्णाची एक स्त्री आली. तिच्या डोक्यावरती लाकडाचा भारा होता. आता निषाद ही जी आहे ना, तर हे जसं आपण 4 वर्ण म्हणतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तसा हा रामायण काळामध्ये 5वा वर्णसुद्धा होता, निषाद. मग त्या रामायणाचा जर अभ्यास केला तर निषाद राजा वगैरे सगळे ते निषाद राज्य, निषाद ही एक वर्ण हा 5वा, हा त्यामध्ये थोडा खोलात आहे. वाल्मिक मुनींनी खूप छान वर्णन केलेलं आहे त्याचं, तुलसी रामायणमध्ये पण आहे त्याचं. तर ते निषाद जी होती ती त्या 5व्या वर्णातली ती स्त्री आली. तर तिने हे सगळं पाहिलं आणि विचारलं लोकांना की कशाची गर्दी आहे. लोकांनी सांगितलं तिला की असं असं आहे, त्या बालकांना अंगाचा त्यांचा ताप कमी होत नाही म्हणे. मग ताप कमी होत नाही तर उपाय काय म्हणाले. लोकांनी उपाय पण सांगितला. तर ती म्हणे पतिव्रता धर्म काय हे मला माहीत नाही, पण पतीच्या वचनाच्या बाहेर मी कधीच गेली नाही म्हणे आणि पतीशिवाय दुसरं कोणाचं चिंतन केलेलं नाही आहे. इतकं असून जर मी पाणी शिंपडलं तर मग बाकीचं सगळं परमेश्वर पाहून गेल म्हणे. आणि अशा तऱ्हेने खरोखर तिने राजाला जाऊन विनंती केली की मी प्रयत्न करून बघते. हातात जल घेतलं आणि त्या बालकांवरती शिंपडलं, त्यांचा ताप नाहीसा झाला. वर्ण कोणताही असो, भाव जर शुद्ध असेल, कृती करण्यामध्ये शुद्ध असेल, आधीच्या अध्यायामधला जसा प्रत्येकाचा जो धर्म आहे त्या धर्माचं जर पालन केलं तर मग बाकीचे व्रत वैकल्य करायची काहीच आवश्यकता नाही. ज्याने त्याने फक्त आपला धर्मच पालन करायचा आहे. धर्मपालन म्हणजे इथे काही असं काही खूप मोठा वेगळा धर्म नाही आहे.
पुरुष धर्म आहे, स्त्री धर्म आहे, विद्यार्थी धर्म आहे, कन्या धर्म आहे, शेजार धर्म आहे, राजधर्म आहे. हे सगळे जे शब्द आपल्या आपल्या धर्मानुसारच. विद्यार्थी असेल तर त्यांना विद्यार्थी धर्म म्हणजे फक्त शिक्षण करावं, शिक्षण घ्यावं, शाळा कॉलेजमध्ये जावं, शिक्षण घ्यावं. बाकीच्या त्याने मोबाईलशी खेळू नये किंवा इतर ठिकाणी वेळ घालवू नये. गृहिणी असेल तर ती गृह, तिचं घर, तिचं ते सगळं तिच्यापुरतं मर्यादित, तिचं विश्व, त्याचा तिने धर्म पाळावा. पतीनं पतीचा धर्म पाळावा वगैरे. इतकं जरी केलं तर बाकीचे व्रत वैकल्य नाही केले तरी नारायण असंही प्रसन्न होतोच. नारायण तर कनवाळूच आहे. हा संदेश देणार आहे. मग इथे जेव्हा ही निषाद स्त्रीचं तिने ते जल शिंपडलं तर त्याच्यातून काय बोध होतो. आता निषाद ही जी हा जो वर्ण आहे हे कुठे राहत होते. घनदाट जंगलामध्ये. तिथे असाही लोकसंपर्क कमीच होता. लोकसंपर्क कमी होता त्यामुळे लोकांची वृत्ती किंवा लोकांचे विचार ते तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हते. जितका संपर्क कमी तितके विचार कमी, तितकाच मनावरचा ताण कमी. जितके संपर्क जास्त तितके विचार जास्त आणि तितकाच डोक्याला त्रास जास्त. मग त्या काळामध्ये ती जंगलात राहत होती. मग आपण आपल्या आता ह्या काळात जंगलात राहू शकतो का. आपणही त्या पद्धतीनं राहू शकतो. लोकांचे विचार आपल्या विचारांशी जुळू द्यायचे नाही. त्या लोकांना कोणालाच आपल्या डोक्यात ठेवायचं नाही. त्यांचे विचार काहीही असो, किती वाईट असो, ते बाजूलाच पाहिजे. फक्त सद्विचार, सत्संग एवढेच विचार आपण ते घ्यायचे. बाकीचे संपर्कात असो अथवा नसो. कारण ज्या पद्धतीनं आपण ज्यांच्यासोबत राहतो तशी आपली वृत्ती बनते. म्हणजे एखादा जर इंजिनियर असेल तर तो त्या यंत्राशीच तो खेळत राहील किंवा यंत्राशीच तो कायम त्या यंत्रासोबतच राहील. यंत्रासोबत राहिल्याच्या नंतर त्याची साहजिकच प्रवृत्ती त्या यंत्रासारखीच होते. बिघडलं यंत्र की दुरुस्त करायचं, बिघडलं की दुरुस्त करायचं. आणि त्याचं म्हणणं असतं की यंत्र जर माझ्या ह्याच्यात आहे, आज्ञेत आहे, कारण त्याच्या आज्ञेत आहे ना ते. त्यानं दुरुस्त केलं तरच ते होईल, त्यानं बंद केलं तर बंद होईल. तर त्याची वृत्ती तशीच होते. लोकांनी पण त्या यंत्रासारखं राहावं आणि हा यंत्रवतच कार्य करत राहतो. दुसरा एखादा जर असेल की तो जनमानसात असेल तर जनमानसातले त्याचे विचार जसे असतील तसे तो विचार घेऊन येतो. एखादा पुरुष जर पुरुषांमध्येच जास्त संपर्कात येत असेल तर त्याची वृत्ती तशीच राहते. पण तो स्त्रियांसोबत जास्त राहत असेल तर स्त्रियांची वृत्ती त्याच्यात येते. एखादी स्त्री पुरुषांमध्ये जास्त राहत असेल तर तिची वृत्ती आणि विचार हे पुरुषांसारखेच होतात. म्हणून संदर्भ ह्या अध्यायाचा एवढाच आहे आणि संदेश एवढा आहे की युग बदललं आहे, काळ बदललेला आहे, पण आपण आहोत तसेच आहोत. कोणाच्याही विचारांचा आपल्यावरती पगडा ठेवू देऊ नये, ते विचार आपल्या डोक्यात ठेवू नये. हाच महत्त्वाचा संदेश आहे. आपण आणि आपलं विश्व हे भावपूर्णच राहावे. आपला धर्मच जो आहे तर तो आपल्या धर्माचंच पालन करत राहावं. मग नारायण प्रसन्न होईल. इथे थांबूया आपण. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा. नमो नारायण.